आपल्याला शिक्षणाचा लातूर पॅटर्न माहीतच असेल, पण आता एका खुनाचा लातूर पॅटर्न समोर आलाय। रात्रीचा अंधार, रस्त्यावर एका कारला आग लागली। कारमध्ये एक सांगाडा जळतोय। पोलिसांना वाटलं हा एक साधा अपघात आहे, पण जेव्हा पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा जे सत्य बाहेर आलं ते तुमच्या पायाखालची जमीन सरकवेल। हा फक्त अपघात नव्हता, तर हा होता 1 कोटी रुपयांच्या विम्यासाठी रचलेला एक कट। तुम्ही कल्पना करू शकता का की एका व्यक्तीने आपलं 57 लाख रुपयांचं कर्ज फेडण्यासाठी स्वतःच्याच मृत्यूचा बनाव रचला। पण या बनावासाठी त्याने काय केलं? त्याने लिफ्ट मागणाऱ्या एका निरपराध अनोळखी वृद्धाचा जीव घेतला, त्याला गाडीत बसवलं आणि जिवंत जाळलं। या घटनेमुळे लातूर जिल्हा हादरून गेलाय, पण पोलिसांनी अवघ्या 24 तासात हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं। एका छोट्याशा चुकीमुळे, एका चॅटिंगमुळे हा आरोपी कसा पकडला गेला, तर जाणून घेऊया एका खुनाचा हा लातूर पॅटर्न अगदी थोडक्यात। नमस्कार, मी लीलाधर आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। ही धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यात घडली। आरोपीचे नाव होतं गणेश चव्हाण। गणेशने काही वर्षापूर्वी 1 कोटी रुपयांचा विमा काढला होता, पण त्याच्या डोक्यावर फ्लॅटच्या कर्जाचे 57 लाख रुपये होते। कर्ज फेडायचं होतं आणि विम्याचे पैसे मिळवायचे होते। त्यासाठी एक भयानक कट रचला, स्वतःच्याच मृत्यूचा बनाव करायचा। पण हा बनाव कसा करायचा? त्याने ठरवलं एका व्यक्तीला गाडीत जिवंत जाळून तो मृतदेह स्वतःचाच आहे हे दाखवायचं, आणि त्याने यासाठी एक निरपराध व्यक्ती निवडली। रस्त्याने लिफ्ट मागत असलेल्या एका वृद्धाला त्याने कारमध्ये बसवलं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार काही थोडी दूर गेली। आरोपी गणेशने त्या वृद्धाला सीट बेल्ट लावून घट्ट बसवलं। त्याने सीटवर काडीपेटीतील काड्या टाकल्या आणि मग त्याने कारला आग लावली। कार पूर्णपणे पेट घ्यावी म्हणून त्याने पेट्रोल टाकीचं झाकणही उघडं ठेवलं। कार जळू लागली। लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा यात हकनाक बळी गेला। प्रेताची सुद्धा राग झाली होती, त्यामुळे त्या व्यक्तीची ओळख पटवणे सुद्धा कठीण झालं होतं। प्रेताची अवस्था अत्यंत गंभीर असल्यानं पोलिसांनी पंचनामा केला। त्यानंतर पोस्टमॉर्टमची प्रक्रिया पूर्ण केली। मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली। घटनास्थळी सापडलेल्या कारच्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली। ही कार औसा तांडा येथील असल्याचं तपासातून निष्पन्न झालं। नंबर प्लेटच्या आधारे पोलिसांनी संबंधित वाहनधारक आणि त्याच्या नातेवाईकांचा शोध घेतला। औसा तालुक्यातील एका रोडवर कारला आग लागल्याचा कॉल पोलिसांना गेला। पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले। कार पूर्णपणे जळून खाक झाली होती। आतमध्ये एक जळालेला मानवी सांगाडा होता। पोलिसांनी पंचनामा सुरू केला। कारच्या नंबरवरून मालकाचा शोध घेतला। कारचा मालक होता गणेश चव्हाण। कारमध्ये जळालेल्या सांगाड्याच्या हातात एक कडं होतं। तिथं गणेशनं त्याचं ओळखपत्रही ठेवलं होतं, जेणेकरून त्याची ओळख लवकरात लवकर पटावी। पोलिसांनी गणेशच्या कुटुंबियाशी संपर्क साधला। कुटुंबियांनी कड्यावरून आणि ओळखपत्रावरून कारवरून तो मृतदेह गणेश चव्हाणचाच असल्याचा दावा केला। पुढे माहिती समोर आली की ती कारही त्याची नव्हती, बळीराम राठोड यांची होती, जे की हयात नाहीयेत। गणेश बळीराम यांचा मेहुणा होता। पहिल्यांदा पोलिसांना वाटलं की हा अपघाती मृत्यू आहे, पण पोलिसांनी काहीतरी गडबड आहे हे ओळखलं। तपासाला त्यांनी आणखीनच वेग दिला। पोलिसांनी गणेशच्याच मोबाईलचा तपास सुरू केला। त्याच्याकडे 2 नंबर होते जे की बंद येत होते, म्हणजे त्याने हे नंबर्स बंद केले होते जेणेकरून त्याचं लोकेशन ट्रॅक होणार नाही। पण पोलिसांच्या तपासात एक मोठा क्ल्यू मिळाला। गणेशने शेवटचे कॉल कोणाला केले, कोणाशी तो चॅटिंग करत होता हे आता समोर आलं होतं। तपासादरम्यान पोलिसांना कळलं की गणेशने एका महिलेशी चॅटिंग केली होती, ती त्याची मैत्रीण होती, आणि इथेच त्याचा गेम उघडकीस आला। गणेशने 3ऱ्या सिमवरून त्या मैत्रिणीशी चॅटिंग सुरू ठेवलं। पोलिसांना हा मोठा प्रश्न पडला, जर गणेश कारमध्ये जळून मेला असेल तर चॅटिंग कोण करते? या एका प्रश्नाने पोलिसांना चक्रावून सोडलं। पोलिसांनी तात्काळ गणेशच्या 3ऱ्या क्रमांकाचं लोकेशन तपासलं। रात्रीच्या वेळी तो कोल्हापूरमध्ये होता। काही तासांनी त्याच लोकेशनवरून माहिती मिळाली तो तळ कोकणात बसने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेला। पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला। त्या दिवशी नेमकं गणेश चव्हाणनं काय केलं होतं? कारला आग लावल्यावर तो तिथून पायी तुळजापूरपर्यंत गेला। तिथून एका खासगी बसने त्याने कोल्हापूर गाठलं आणि तिथून एसटी पकडून तो थेट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्गकडे गेला। त्याला वाटलं आता कोणी आपल्याला पकडणार नाही, पण पोलिसांचा तपास हा त्याच्यापेक्षाही वेगवान होता। पोलिसांनी त्याला विजयदुर्ग येथे गाठलं आणि अटक केली। पोलिसांनी त्याला विश्वासात घेतलं, कसून चौकशी केली आणि शेवटी त्याने सगळा गुन्हा कबूल केला। कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी, विम्याचे पैसे लाटण्यासाठी त्याने हा खून केला होता, पण एका चॅटिंगने त्याला अवघ्या 24 तासात पोलिसांच्या जाळ्यात अडकवलं। गुन्हेगारी डाव कितीही मोठा असला तरी पोलिसांच्या नजरेतून तो सुटत नाही, हेच या घटनेतून पुन्हा सिद्ध झालं। ही होती एका भयानक गुन्हेगारी कटाची कहाणी।
1 कोटी रुपयांची लालसा, 57 लाख रुपयांचं कर्ज आणि त्यातून आलेली टोकाची बुद्धी. या घटनेमुळे एका निरपराध वृद्धाचा हकनाक बळी गेला आणि आरोपीला वाटलं होतं की तो विम्याचे पैसे घेऊन सुखाने राहील, पण तंत्रज्ञानाचा वापर करून त्याने रचलेला कट त्याच तंत्रज्ञानामुळे उघडकीस आला. एका मोबाईल चॅटिंगने त्याचा हा संपूर्ण प्लॅन फेल गेला. गुन्हेगारीचा मार्ग कितीही सोपा वाटला तरी कायद्याचा हात तुमच्यापर्यंत पोहोचतोच. चुकीच्या मार्गाने मिळवलेल्या पैशांनी कधी सुख मिळत नाही, हेच या प्रकरणातून दिसून येतं. या प्रकरणातील कोणती गोष्ट तुम्हाला सर्वात जास्त धक्कादायक वाटली? आरोपीचा कट, लिफ्ट मागण्याचा बळी की चॅटिंगमुळे लागलेला तपास? हे आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. तुमचं मत खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर याला लाईक करा आणि अशाच गुन्हेगारी तपासाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा.